नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या पिकावर वेगळ्या किडी आल्यानंतर वेगळे मित्रांनो बुरशीजन्य रोग आल्यानंतर आपण फवारण्या घेत असतो आणि फवारण्या घेतल्यानंतरही आपल्याला जसे पाहिजे तसे रिझल्ट हे फवारणीमधून मित्रांनो भेटत नसतात। आपण याचा कधी विचार करत नाहीत की आपल्याला हे रिझल्ट जे आहेत हे कशामुळे मित्रांनो मिळत नाहीत। तर मित्रांनो, याला दोन गोष्टी कारणीभूत आहेत आणि त्या दोन गोष्टी कुठल्या हेच मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, हा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वपूर्ण होणार आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या कामाचा हा व्हिडिओ मित्रांनो असणार आहे। मित्रांनो, ह्या दोन गोष्टी आहेत। एक म्हणजे मित्रांनो आपली वेळ आणि दुसरी म्हणजे मित्रांनो आपल्या पाण्याचा पीएच। मित्रांनो, आपण काय असतं ना, आपल्या 90% शेतकऱ्यांची जी फवारण्याची वेळ आहे ही आहे मित्रांनो 10 वाजल्यापासून तर 4 वाजेपर्यंत। आपण या मधल्या काळातच फवारणी घेत असतो। आपण मित्रांनो आपल्या पिकाची ही फवारणी शोषून घेण्याची एक मित्रांनो वेळ असते आणि त्या वेळेतच हे आपली पिकं त्या आपण ज्या फवारणीतून जे काही औषधं फवारतो हे औषधं मित्रांनो शोषून घेतात। तर मित्रांनो ही वेळ असते सकाळी 7 ते 10 म्हणजे मित्रांनो 11 वाजेपर्यंत आणि दुपारी 4 ते 7 वाजेपर्यंत। या वेळेत जर तुम्ही फवारणी केली तर ते फवारणी मित्रांनो आपल्या पिकावर चांगल्या प्रकारे काम करते आणि आपल्याला त्यामधून चांगला फायदा हा मित्रांनो मिळतो। आणि मित्रांनो दुसरी गोष्ट आहे तो म्हणजे मित्रांनो आपल्या पाण्याचा पीएच। मित्रांनो आपल्याकडे मित्रांनो जो पाण्याचा पीएच आहे हा 7.5च्या वर आहे, म्हणजे खूप भागात हा पीएच मित्रांनो 7.5च्या वर आहे आणि आपल्या फवारणीसाठी जो पाण्याचा पीएच पाहिजे असतो हा असतो मित्रांनो 5.5 ते 6.5। आपण मित्रांनो आता पीएच जर आपला योग्य नसला तर आपण कितीही वेळेवर फवारणी केली, कितीही चांगले औषध घेतले तर आपल्याला रिझल्ट जो आहे तो चांगल्या प्रकारे येणार नाही। म्हणून मित्रांनो हा पीएच आपण मेंटेन करायचा कसा। तर मित्रांनो एक साधी गोष्ट आहे आणि काही जास्त खर्च नाही, एकदम फ्रीमध्ये याचं जे ते निदान आहे आणि त्या मित्रांनो हे लिंबू। मित्रांनो आपण जेव्हा फवारणी घेऊ त्यावेळी मित्रांनो आपण प्रतिपंप एक लिंबू मित्रांनो पाण्यामध्ये जे आहे ते टाकायचं आहे, या निंबाचा रस टाकायचा आहे आणि त्यानंतर 2.5 तासाच्या आत ते पाणी मित्रांनो फवारणीद्वारे आपल्या पिकावर फवारायचं आहे। हे जर मित्रांनो आपण केलं तर आपल्या पाण्याचा पीएच ही मेंटेन होऊन जाईल आणि आपण वेळेवर फवारणी केली तर आपल्या पिकावर ते चांगल्या प्रकारे त्याचा फायदाही होईल आणि आपण जे महागडे औषधं आपल्या पिकावर मित्रांनो फवारतो आपल्याला त्याचा चांगला फायदा हा मित्रांनो होऊन जाईल। तर मित्रांनो कशी वाटली ही माहिती आपल्याला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला मित्रांनो नक्की लाईक करा आणि आपल्या अधिक शेतकरी बांधवांजवळ हा व्हिडिओ मित्रांनो नक्की शेअर करा। धन्यवाद।